नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. लोकप्रतिनिधींचे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष, केवळ सोशल मीडियावर पोकळ दावे. संजय काका पाटील. ठिय्या आंदोलनाद्वारे प्रशासनाला धारेवर धरले. ताकारी टेंभू आवर्तन रखडल्याने शेतकरी आक्रमक. तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. ताकारी व टेंभू उपसा सिंचन योजनेची उन्हाळी आवर्तन रखडल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मार्च महिना संपत आला तरी प्रशासनाकडून आवर्तन सुरू करण्यात आलेलं नाही. यामुळे द्राक्ष बागा आणि ऊसाच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. आंदोलनादरम्यान संजय काका पाटील यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. ते केवळ सोशल मीडियावर पाणी येत असल्याचे पोकळ दावे आणि फोटो टाकून जनतेची दिशाभूल करत आहेत. पाटील पुढे म्हणाले, आम्ही सत्तेत असताना सर्व विभागांशी समन्वय साधून वेळेत पाणी आणण्याचं काम चोख बजावलं. मात्र सध्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा श्रेयवाद अधिक महत्त्वाचा वाटतो. शेजारच्या मतदारसंघात 2-2 वेळा पाणी फिरून आले तरी तासगाव तालुक्यावर अन्याय का? जमिनीवर भीषण परिस्थिती असताना फेसबुक, व्हॉट्सअपवर फोटो टाकून शेतकऱ्यांची तहान भागणार नाही. आम्हाला प्रत्यक्षात तातडीने पाणी हवे आहे. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार 5 मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सुरू व्हायला हवे होते, परंतु 30 मार्च उजाडला तरी योजना बंदच आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. आंदोलनाद्वारे कार्यकारी अभियंता ताकारी व टेंभू विभाग यांना निवेदन देण्यात आलं असून ताकारीच्या मुख्य कालव्यातून एरळा नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय काका पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला, जर तातडीने पाणी सोडण्याचं नियोजन झालं नाही तर जनतेचा संयम सुटेल आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. या आंदोलनामुळे तासगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून पाणी प्रश्नावर आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र केवळ सोशल मीडियावर पाण्याची पोकळ दावे करण्यात व्यस्त आहेत. शेजारच्या मतदारसंघात 2 वेळा पाणी गेले, मग तासगावच्याच वाट्याला अन्याय का? नुसत्या फेसबुक, व्हॉट्सअपवरच्या फोटोनी शेतकऱ्यांची तहान भागणार नाही. आम्हाला तातडीने प्रत्यक्षात पाणी हवे आहे. जर तातडीने पाणी सोडण्याचं नियोजन झालं नाही तर जनतेचा संयम सुटेल आणि होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे डबल खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. काय मागणी आहे? आज आंदोलन आमच्या तालुक्यामध्ये 3 योजनांचं पाणी येतं. त्या 3 योजना आमच्या आतापर्यंत जे 5 तारखेपर्यंत पाणी यायला पाहिजे होतं मार्चच्या, 30 तारखेपर्यंत नाही. आमच्या पलीकडनं जे पाणी येतात दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय 2-2दा पाणी गेलं तरी तासगाव तालुक्यामध्ये पाणी आलेलं नाही. ह्या तीव्र भावना लोकांच्या शेतीचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. मागच्या वर्षी अडचण आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की दुष्काळ तीव्र होईल. तो अल्निनोचा मोठा परिणाम आहे. तरी सुद्धा या इरिगेशन खात्यानं आमच्या तालुक्यामध्ये पाणी देण्याची भूमिका घेतली नाही. त्याच्यामुळे प्रचंड मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. या लोकांच्या तीव्र भावना म्हणून आम्ही 1-1.5-2 तास ठिय्या आंदोलन केलं आणि या अधिकाऱ्यांना तातडीनं सगळे मागचे पाणीचे ताकारी असेल, आरफळ असेल, टिंबू असेल, म्हैसाळ असेल, वेगवेगळ्या गावा योजनेखाली वेगवेगळी गावं येतात. त्या गावांना पाणी देण्यासाठी जर पाणी लवकर सोडलं गेलं नाही तर शेतकरी आक्रमक होतील, कायदा सुव्यवस्था बिघडेल. आणि या तालुक्यामधल्या लोकप्रतिनिधींनी रोज मोबाईलवरनं, सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय ठरल्याप्रमाणे पाणी येतंय, ठरल्याप्रमाणे पाणी येतंय. हे गेले महिनाभर सोशल मीडियावर ऐकतात. लोकांना पाणी पाहिजे,
श्रेयवाद नंतर करा, आधी इथं श्रेयवाद चाललाय, पाणी काय अजून आलेलं नाही. याही भावना मोठ्या आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही या इरिगेशन खात्याला जाब विचारायला आलो. त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत. आतापर्यंत महिना झालं पाणी नाही. या अवस्थेमुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. अधिकाऱ्या वर्गाने झापाझापी केली की आमदारांचं लक्ष नाही असं म्हणतात. आमदारांचं असं आहे, लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे. आम्ही ज्यावेळी पदावर होतो त्यावेळेला समन्वय साधून पाणी आणत होतो, पण हे कुणाचा वाईटपणा घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या तालुक्यामध्ये पाणी यायला तयार नाही. आपल्या मतदारसंघाची काळजी निश्चितपणानं केली पाहिजे, पण ती का घडत नाही हे मात्र न सुटलेलं कोड आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.